नमस्कार. आज आपण पंडित संप्रदायामधील एक कवी विठ्ठल विडकर उर्फ विठ्ठल अनंत क्षीरसागर यांचा कालावधी 1620 ते 1690 असा आहे. हे अनेक पंडिती कवींच्यापैकी एक पंडित कवी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारं, अध्यात्माची जाण असणारे, साहित्याविषयी विशेष अभ्यास असणारे असे हे पंडिती संप्रदायापैकी एक कवी, पंडित संप्रदायातील एक कवी. या कवींनी रुक्मिणी स्वयंवर, पांचाली स्तवन, रसमंजरी, द्रौपदी वस्त्रहरण, सीता स्वयंवर यासारख्या विविध ग्रंथांची निर्मिती केली. आपला आशय व्यक्त करत असताना भगवंताविषयी असणारी भक्ती तर त्यातून व्यक्त होतेच, पण त्याचबरोबर तो विषय व्यक्त करत असताना त्यांची जी शैली आहे त्या शैलीमध्ये ते चमत्कृती, अर्थचमत्कृती, शब्दचमत्कृती, उपमा, उत्प्रेक्षा यासारखे अलंकार, वेगवेगळी वृत्त या सगळ्यांचा वापर करताना दिसून येतात. त्यामुळं त्यांचं काव्य वाचकांना भक्तिरसाचा आनंद तर देतच, पण ते वाचत असताना शब्द चमत्कृती आणि वेगवेगळ्या अलंकारांमुळे उत्प्रेक्षा, उपमा, श्लेष यांच्या समर्पक अशा योजनेतून एक वेगळा आनंद देतं. असे पंडिती कवी काही छोट्या छोट्या गोष्टींची ते रचना करतात. त्यांनी आपल्या रसिकांना एक हुमान घातलेलं आहे. हुमान म्हणजे कोड. कुठलं ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सोडवा. पहा. कोणे एके दिनी विचित्र पुतळा जेवावया बैसला, पात्रे जेवण जेविता अतिबळे, पात्रेची तो भक्षिला. कोणे एके दिनी विचित्र पुतळा जेवावया बैसला, पात्रे जेवण जेविता अतिबळे, पात्रेची तो भक्षिला. त्याची ती वनिता वनात फिरता सूर्यास पार्थी सदा, बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा, षण्मासीचा वायदा. हे कवी आपल्याला सांगतात. एक असं जंगल आहे. त्या जंगलामध्ये खूप झाडी आहेत, फुलांचे ताटवे आहेत, वेली आहेत. अशा या जंगलामध्ये एक विचित्र पुतळा जेवायला बसला आणि मनसोक्त जेवत असताना, तल्लीन होऊन जेवत असताना ज्या पात्रामध्ये तो जेवत होता त्या पात्रानंच त्याला खाऊन टाकलं. पात्रे जेवण जेविता अतिबळे, पात्रेची तो भक्षिला. पात्रानं त्याला खाऊन टाकलं. त्याची ती वनिता वनात फिरता सूर्यास पार्थी सदा. आत्ता येतो असं म्हणून घरातून बाहेर गेलेले, रात्र झाली तरी अजून घरी आले नाहीत हे शोधायला त्याची पत्नी बाहेर पडली. रात्रभर शोधलं त्याला, पण ते कुठे सापडले नाहीत. तेव्हा तिनं सूर्याला प्रार्थना केली. त्याची ती वनिता वनात फिरता सूर्यास पार्थी सदा, बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा, षण्मासीचा वायदा. तिनं सूर्याची प्रार्थना केली, सूर्य उगवला, तिचा पती तिला मिळाला. पण तो कोण हे तुम्ही सांगा असं ते आपल्याला सांगतात. 6 महिन्याचा अवधी देतात. पण मी या निमित्तानं तुमच्या डोक्यामध्ये किडा मांडणार नाही, पण हा भुंगा सोडून देतो. तुम्हाला पण याचं उत्तर जर समजलं तर नाही, याचं उत्तर शोधा आणि हे उत्तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. मी तुमच्याशी सुसंवाद साधायला उत्सुक आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि भागवत सरांचा भावत रंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा हलक्या फुलक्या विषयासह. धन्यवाद.